गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझ्याकडे आहे हळदी कुंकू आणि त्यासाठीच आता सगळी कामं आहेत सकाळी लवकर लवकर आवरून घेतली आहेत. तर माझी छान अशी इथे देवपूजा वगैरे झाली आहे आणि झाडू फरशी वगैरे पण सगळं झालेलं आहे. स्वयंपाक टिफिन सगळं झालेलं आहे. तर आता हळदी कुंकासाठी लागणारं डेकोरेशन आणि हे बाकी सगळ्या थोड्या वस्तू मला बाहेर जाऊन घेऊन यायच्या आहेत, तर त्या मी घेऊन येईन आणि त्यानंतर मग डेकोरेशन वगैरे सगळं करेन. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये हळदी कुंकूसाठी तयारी कशी करते आहे, डेकोरेशन वगैरे आणि हळदी कुंकूचा ब्लॉग कसा होतो तर तेच मी शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला असला तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आज सकाळी जास्त गडबड होणार नाही म्हणूनच मी काल यांना सगळी फुलं आणायला लावली होती डेकोरेशनसाठीची. तर त्यांनीच मला रात्री ही सगळ्या प्रकारची फुलं पानं वगैरे सगळं आणून दिलं होतं. आणि निघाल्यावर सर्वात पहिल्यांदा मला ते घराच्या जवळच हे देवघराचं सगळं लागणारं सामान जे भेटतं तर ते शॉप नवीन झालं आहे. मी त्यांच्याकडे गेले होते आणि अजून वाणाचं वगैरे सामान मला घ्यायचं बाकीच होतं, पण तिथंच मला ही जी बुक्स आहेत तर ती दिसली. म्हणजे त्यात हरिपाठ वगैरे होता, तर मला हरिपाठच घ्यायचा होता वाणासाठी द्यायला, पण तिथं जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल नव्हते. म्हणून मला मग जे अवेलेबल आहे ते शिवलीलामृत वगैरे असे वेगवेगळे बुक्स जे आहेत तर ते मी घेऊन आले. तर ही आयडिया कशी वाटली वाणासाठीची ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि घरी आल्यानंतर मग थोडंसं फ्रेश वगैरे झाले, जेवण वगैरे आवरलं आम्ही आणि त्यानंतर मग डेकोरेशनला सुरुवात केली. तर ही जी वॉल आहे, मला इथं वॉलपेपर लावायचं राहिलं आहे, तर त्याच वॉलचा आज इथं यूज केला आहे डेकोरेशनसाठी. तर हे मकर संक्रांतीचं जे डेकोरेशनसाठीचा जो पतंग आहे तो मी आणला होता आणि तो अगोदर मग डबल टेपने चिकटून वगैरे घेतला आणि त्यानंतर त्याच्या साईडला छोटे छोटे जे पतंग होते तर ते मी स्टिक करून घेतले आहेत. तर फायनल लुक मी तुम्हाला लवकरच दाखवते. आणि त्यानंतर त्याच्याच खाली मी इथं एक चौरंग वगैरे मांडून जे माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर त्याचीच थोडीफार सजावट केली होती आणि थोडेसे फुलं म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारची फुलं होते तर त्यांनीच थोडीशी रांगोळी वगैरे समोर काढली होती. आणि बाहेरच्या साईडला पण मी आज फुलांचीच रांगोळी काढली होती आणि फुलांची रांगोळी वगैरे काढल्यामुळे माझा बराच वेळ वाचला, कारण की पटकन झाली ती रांगोळी. तर अशा प्रकारे मी इथं डेकोरेशन वगैरे कंप्लीट करून घेतलं आणि हे आतलं डेकोरेशन झाल्यानंतर मग मी बाहेरचं डेकोरेशन करायला घेतलं होतं. तर बाहेर पण वेगवेगळ्या प्रकारचे फुलांनी आणि पानांनी खूप छान असं डेकोरेशन झालं होतं. आणि जे माझ्याकडं आर्टिफिशियल फ्लावरच्या माळा होत्या तर त्या पण वगैरे लावून मी छान असं डेकोरेशन करून घेतलं होतं. आणि हे करताना काव्याची ती लुडबुड खूप जास्त चालू होती की ही डिझाईन अशी कर, ती डिझाईन तशी कर. तर थोडं तिचं थोडं माझं असं करत आम्ही डेकोरेशन छान असं इथं कंप्लीट करून घेतलं. पण खरंच लुडबुड जरी केली तरी काव्याची मला आज खूप जास्त इथं मदत झाली होती. ती खूप मनापासून इथं सगळं डेकोरेशन वगैरे करत होती. आणि त्यानंतर मग आम्ही छान असं डेकोरेशन हे इथं काव्या गुलाबाच्या पाकळ्यांनी इथं दारात डेकोरेशन करत आहे. तर फायनल शेवटी मी तुम्हाला दाखवतेच. तर हा आहे डेकोरेशनचा फायनल लुक. तर हे दारातलं जे डेकोरेशन आहे ते पूर्ण काव्याने केलं आहे. आणि ही फुलांची रांगोळी वगैरे कशी वाटत आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आतमधलं पण डेकोरेशन कसं वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर नॉर्मल मी चौरंगावर इथं विठ्ठल रुक्मिणी वगैरे ठेवून त्यानंतर त्याच्या साईडला फुलं वगैरे ठेवली होती आणि हे वॉलला असं काही डेकोरेशन केलं होतं. तर माझ्याकडे जे काही घरी अवेलेबल होतं डेकोरेशनचं सामान तर त्यातून मी असं छान असं डेकोरेशन केलं होतं. तर संध्याकाळच्या वेळेला लाईट्स वगैरे लावल्यानंतर खूप सुंदर हे डेकोरेशन दिसत होतं. तर तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही संध्याकाळी सगळी तयारी झाल्यानंतरचं शूट आहे. लाईट्स वगैरे लावल्यामुळं नंतर खूप छान दिसत होतं सगळं डेकोरेशन. आणि हे आतमधलं डेकोरेशन सिम्पलच केलं होतं पण छान झालं होतं, कारण की वेळ कमी होता त्यामुळे एकदम सिम्पल केलं होतं. त्यामुळेच मग मी रांगोळी वगैरे फुलांचीच काढून घेतली जेणेकरून माझा वेळ वाचला जाईल म्हणून. आणि मी स्नॅक्समध्ये पण जास्त काही कुटाणा करत बसले नाही. मी डायरेक्टली आईस्क्रीम आणली होती, एक एक आईस्क्रीम दिली की होऊन जातं म्हणूनच.
आणि त्यानंतर इथं टी व्ही युनिटच्या साईडला पण मी थोडंसं टी व्ही युनिटवरती पण थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि हळदी कुंकवाचं ताट वगैरे असं काही तयार करून घेतलं होतं. आणि त्यानंतर माझ्या फ्रेंड्स वगैरे आल्या होत्या लवकरच, तर त्यांनी मला माझं थोडंसं फोटोशूट केलं. तर आम्ही अगोदर थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर मग त्यांना वगैरे स्नॅक्स वगैरे देऊन मग हळदी कुंकू वगैरे दिलं. तर त्यांनाही जायचं होतं म्हणून मग अगोदर हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं. आणि त्या गेल्यानंतर मग सोसायटीतल्या बायका सगळ्या एक एक करून हळदी कुंकवाला आल्या. तर रात्री 10पर्यंत हळदी कुंकू चालू होतं. तर वाणासाठीची माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जे छोटंफार थोडंसं डेकोरेशन मी जे काही केलं आहे एकदम कमी वेळामध्ये, तर ते तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही हळदी कुंकू केलं का ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे जे डेकोरेशन आहे विठ्ठल रुक्मिणीचं, तर ते सर्वांना खूप जास्त आवडलं. एकदम साधं आहे पण फुलं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची ठेवल्यामुळे ते खूपच जास्त सुंदर दिसत आहे. आणि हे अशा प्रकारचं हळदी कुंकवाचं ताट काही रेडी केलं होतं आणि त्याला पण थोडंसं डेकोरेट फुलांनीच केलं होतं. तर आज सगळ्यात जास्त डेकोरेशनमध्ये फुलंच सगळ्यात जास्त यूज झाली आहेत, त्यामुळे खूप छान वाटत आहे. आत्ता वाजले आहेत 10 आणि फायनली आता सगळ्या बायका यायचं झालं आहे. तर हा असा काही लुक होता माझा आजचा. तर आजचा लुक कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी कशी दिसते ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता सगळं काही आवरून झालं आहे. तरी बाकी सगळं बाहेर पसारा सगळं पडला आहे, तर तो मला आवरून घ्यायचा आहे. तर तो मी आता आवरून घेणार आहे. त्या अगोदर थोडंसं जेवण वगैरे आवरून घेतो आणि जेवण झाल्यानंतर मग मी बाकीचं सगळं पसारा आवरून घेणार आहे. तर आज जेवणाला खूप जास्त लेट झाला आहे, पण असो एक दिवस असतो तो. त्यानंतर हा सगळा पसारा बेडवरती पडला होता. ज्वेलरी वगैरे मला सगळं आवरून ठेवायचं होतं, तर ते मी आवरून ठेवलं. आणि नंतर लाईट्स वगैरे बंद केल्यानंतर हे 2 दिवे होते, तर त्यातच ते खूप सुंदर दिसत होतं डेकोरेशन. तर कसा वाटला हा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझं डेकोरेशन वगैरे पण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.